नागपुर का श्री स्वामी समर्थ हार्ट केयर अस्पताल अपने दर्द रहित और आधुनिक उपचार पद्धतियों के लिए पूरे महाराष्ट्र में प्रसिद्ध है। अभी हाल ही में इस अस्पताल में एक और मरीज को सफल उपचार के बाद स्वस्थ जीवन मिला है। नवीनतम आधुनिक तकनीक से लैस विशेषज्ञ डॉक्टर और एक स्वास्थ्य सेवा टीम हमेशा मरीजों की सेवा के लिए तैयार रहती है। श्री स्वामी समर्थ अस्पताल का लक्ष्य है कि इलाज का मतलब सिर्फ बीमारी को ठीक करना नहीं, बल्कि मरीज के जीवन में नई उम्मीद और विश्वास निर्माण करना भी है। पिछले कई महीनों से नागपुर के एक मरीज सुरेश भोसले अपनी बीमारियों के लिए कई जगहों पर इलाज करवा रहे थे, लेकिन जब समस्या कम नहीं हुई तो वो श्री स्वामी समर्थ अस्पताल में इलाज के लिए पहुंचे। यहाँ सफल इलाज के बाद अब वो बिल्कुल स्वस्थ है। खास बात तो यह है कि यहाँ हार्ट ब्लॉकेज का बिना सर्जरी इलाज किया जाता है। हे मागची त्यांच्या कारणामुळे ते इंदोरला गेले होते, तर तिकडे त्यांना छातीत त्रास झाला, दुखलं आणि त्यांचा ECG काढण्यात आला। मग त्यांनी तिकडे ॲडमिट नव्हता, सरळ आमच्या हॉस्पिटलमध्ये आले, स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये। मी त्यांना चेकअप केलं, त्यानंतर मी त्यांना CT एंजिओ करायला सांगितलं। CT एंजिओ केल्यानंतर आम्हाला आढळलं की त्यांच्या तिघही नसांमध्ये चोकअप आहे आणि 70%, 80% आणि 90% पर्यंत चोकअप आहे। मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही आमची मशीनची ECP ट्रीटमेंट जी आहे ती 35 सिटिंग करायची आणि आम्ही जे नसांमधनं इंजेक्शन्स लावतो, ज्याला आर्टरियल क्लिअरन्स थेरपी म्हणतात, ते डोक्यापासून पायापर्यंत जेवढेही नसा आहे त्यांना साफ करतो। तर त्यांचा 20 इंजेक्शनचा 20 सलाईनचा कोर्स मी त्यांना सांगितला। आता त्यांनी तो 35 मशीनचा कोर्स ECPचा आणि 20 सलाईनचा म्हणजे आर्टरियल क्लिअरन्स थेरपीचा कोर्स कंप्लीट केलेला आहे। आता त्यांना कोणत्याही प्रकारचा दम लागत नाही, श्वास लागत नाही आणि छातीतही दुखत नाही आणि आता घाम वगैरे काही येत नाही आणि ते त्यांचं काम आता व्यवस्थित रीतीने करू शकतात। ट्रीटमेंट पूर्ण घेतलेली आहे आणि मला खूप आता त्रास कमी आहे त्याचा आणि खूप चांगलं वाटते। तेच मी इथे आल्यानंतर ट्रीटमेंट घेतली, मशीनची ट्रीटमेंट होती, सलाईन होतं, ते सगळं व्यवस्थित कंप्लीट केलं आणि बरं वाटतंय। मी आता जिना वगैरे चढल्यानंतर मला जी धाप लागायची ती लागत नाही, आता कमी लागते, पण बरं वाटतंय।